तर आतापर्यंतचा तुमचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे भूत असतात की नसतात, आणि खरंच तीच गोष्ट आज आमच्या सोबत घडली होती. चला तर मग सांगतो, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जय श्रीराम भावांनो, मी तुमचा लाडका विराज. तर आता तुम्ही म्हणता नेमकं आज कुठं केलेल्या पापाचा नाश करायला, ते पण काय रस्त्याने नाही, डायरेक्ट झाडा झुडपातून. तर आता तुम्ही म्हणता तुम्ही एवढे धार्मिक भक्त तरी झाले तरी का वापस, म्हटलं चला आता देवाची पण थोडीफार सेवा करू. लगेच मस्त पैकी ना गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, येऊन पोहोचलो लगेच उड्डाण पुलावरती. म्हटलं गाड्या आहेत ना वरून जातात, आपण ना डायरेक्ट खालून जाऊ भाऊ. पण मग आमची उकाचूक अशी झाली, आम्हाला तिथं जायच्या आधी 5-10 मिनिटं रेल्वे येऊन गेली होती. हे नमुने कुठं नेले आणि असे उलटे कुठं नाही केले नाही, असं तर कधी होणारच नाही भाऊ. बघा आता तुम्ही हे येडे नमुने, इकडून तिकडून पळत आहे तर कुणी एकामेकाला दगड आणतंय. तर इथं थांबणं आपल्यासाठी ना डायरेक्ट धोक्याचं काम आहे भाऊ. आणि उड्डाण पुलाला पायऱ्या आहे हे किती जणाला माहिती होतं आणि किती जणाला नाही, कमेंट मध्ये नक्की सांगा. हे बघा पुलावरून इतकं सुंदर वातावरण दिसतं, पुलाच्या खाली उतरत नाही तेच लगेच आपल्याला छोट्यान ते भेटले भाऊ. आता गणपती बाप्पा येत आहे म्हटल्यावर सगळ्या पोरांची तर नुसती धावपळत चालू आहे भाऊ. जसं गणपती बाप्पाच्या आगमनाची तारीख जवळ येते तसा मनातला एक आनंद वेगळाच असतो भाऊ. काय त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा करून ना आम्ही निघालो लगेच आमच्या मार्गाला. पुढे येत नाही तेच लगेच पावसाचं आगमन झालं भाऊ. वरती इतका सगळा पाऊस चालू आणि या भाऊचं आहे ना नांगरेचं काम चालू. म्हटलं काय विषय नाही, चालू दे भाऊ तुझं काम दम्मानी. आता वरून पाऊस चालू होता ना म्हणून ना लय बोर होत होतं भाऊ. म्हटलं आता काय करावा, मग काय घेतला मित्राचा मोबाईल आणि काढला लगेच धुवून. तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला खुश करण्यासाठी मी काय मित्राचा मोबाईल धुईन काय? वल्ल झालं होतं त्यामुळे लगेच ना कपडे बदलून घेतले. पोरं म्हणे चला आता नाश्ता करायला नाश्त्याच्या ठिकाणी येऊन बघतो तर काय गरम गरम भजे पाव आणि लगेच गरम गरम चहा. की चहा आणि भजे तुडवून घेतले, लगेच एका टेम्पोला आहे ना हात करून ना लगेच रावरीत येऊन पोहोचलो. रावरीत आल्यानंतर आहे ना दिंडीची ना थोड्या वेळ वाट बघितली. दिंड्या आल्यानंतर आहे ना आम्ही सगळेजण निघलो. रस्त्यात आहे ना आम्हाला ना हे इतकं मोठं आहे ना शामरुख बघायला भेटलं. शामरुख किती जणांनी बघितलेलं आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आता भरपूर चालून आहे ना पोरं दमले होते. पोरं म्हणे आपण ना थोड्या वेळ बसू. काय आता दिंडी पण आपल्यापाशी आली होती. म्हटलं चला तर मग आता थोडा आहे ना आपण आहे ना दिंडीचा आनंद घेत जाऊ. तर मित्रांनो, तुम्हाला जर तो भूताचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या पेजला लगेच फॉलो आणि लाईक करून घ्या. धन्यवाद. भेटू लगेच पुढच्या ब्लॉग मध्ये.